तर श्याम भोईर यांचं आगमन झालंय. स्वागत आहे आपलं. श्याम भोईर देसाई गावचे समाजसेवक, त्यांचं स्वागत आहे. वळूया पुढच्या मॅचकडे. तर फडली वर्सेस वसारामध्ये मॅच आहे आणि सामना कशा पद्धतीचा असेल ऐकूया आपण पंडित पाटील यांच्या आवाजात. तर लारा यायचे मॅन ऑफ द मॅच. सुगनाथ उर्फ लारा मॅन ऑफ द मॅच. धन्यवाद विनोद पाटील. तर या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच सुगनाथ पाटील. तुम्ही आदरणीय सुखदेव मात्रेंना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते सुगनाथ पाटीलला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. पहिल्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी, त्यानंतर आपण पाहिलं चांगली गोलंदाजी. मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच सुगनाथ पाटील. तर आदरणीय जनार्दन म्हात्रे यांना विनंती असेल पडल्याचे आमचे जनार्दन दादा या व्यासपीठावर आयोजकांच्या वतीने तुमचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सचिन ठाकूर आणि ज्ञानेश्वर पाटील ही सलामीची जोडी आपण पाहतो. आदर्श 1140+ पडले संघाचे. तर गोलंदाज नरेंद्र गायकर. गोलंदाज सज्ज होते नरेश गायकर. पहिला चेंडू ऑन साइडला खेळतात. चेंडू पडतो नो मार्कलाईनमध्ये. क्षेत्ररक्षक वेगानं आलेत. फंबल झाले. तिथे कदाचित चौकार जाऊ शकतो, मात्र अंतिम क्षणाला गेलाय तो चौकार आणि पहिल्या चेंडूचा सामना करत असताना सचिन ठाकूरच्या बॅटमधनं आलाय हा चौकार.
बागपुटला गेले, इथं मात्र चांगला प्रयत्न केला, मात्र फलंदाज सुरक्षित पोहोचलेत. झेलची शक्यता निर्माण झाली होती, मात्र झेल सुटलाय. तोपर्यंत सिंगल आली, धावसंख्या पोहोचते ती 5 वर. ज्ञानेश्वर मात्र स्ट्राईक एंडला, गोलंदाज तयार. ऑन साईडला खेळता क्षेत्ररक्षक आलेत, चांगले क्षेत्ररक्षण. दुसरीचा प्रयत्न केला जातोय, संवाद चांगल्या पद्धतीने साधला जातो. रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतो सचिन आणि ज्ञानेश्वरमध्ये, कारण कॉलिंग व्यवस्थित असणं गरजेचं असतं आणि त्याच पद्धतीने इथं कॉलिंग झाले. 2 धावाला दाफलकर, धावसंख्या पोहोचते ती 7 वर. बिनबाद 7. नरेश गायकर राईट मोर द विकेट. खोलो टपाचा चेंडू ऑन साईडला खेळता क्षेत्ररक्षक वेगानं आलेत. गुड फिल्डिंग, सिंगल आली आहे, धावसंख्या 8 वर पोहोचते. पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर आपण पाहतो सातत्यानं नरेश गायकर चांगली गोलंदाजी करतात, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी समोर खेळतात. बॅक टू द बॉलर मोहन फुलोरे होते, फक्त सिंगल आली, धावसंख्या 9 वर पोहोचते. बघा कशा पद्धतीने गोलंदाजी करतात गोलंदाज नरेश गायकर. पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर सातत्याने योग्य दिशेने अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. सिंगल आली, धावसंख्या पोहोचते ती 9 वर. बिनबाद 9. पहिलं षटक मार्गस्थ नरेश गायकर राईट ओव्हर द विकेट. इथे मात्र फटका फसला की षटकार क्षेत्ररक्षक आहेत. सोनू गायकर चूक करत नाहीये आणि पहिला धक्का दिला टीम. आपण पाहतोय स्वर्गीय रवींद्र ठाकूर 40+11 पडले संघाच्या माध्यमातून. आपण पाहतोय सलामीचे फलंदाज बाद झालेत, ते ज्ञानेश्वर मात्र बाद झालेत. पहिला धक्का बसला टीम. आदर्श 11 पडले संघाला. पहिलं षटक इथे संपलंय. धावा आपण पाहतो धापालकर गड्याच्या मोबदल्यात 9 धावा. विजय वायले येत आहेत. पहिल्या षटकात गोलंदाजी चांगली राहिली आहे. गोलंदाज आपण पाहिलं नरेश गायकर होते. पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर सातत्याने चांगली गोलंदाजी केली. पुढच्या 5 चेंडूंमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या. विजय वायले तयार. एज लागली आहे, झेलची शक्यता निर्माण झाली आहे आणि इथे झेल सुटलाय. झेल नक्की घ्यायचा कोणी हा प्रश्न निर्माण झाला. जर कॉलिंग तुम्ही व्यवस्थित दिली असते एकमेकांना तर कदाचित झेल व्यवस्थित गॅदर केला गेला असता. मात्र इथे झेल सुटला आणि सुटलेल्या झेलचं रूपांतर आपण पाहतो सिंगलमध्ये आलं. धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते 10. या सीझनमध्ये सचिन ठाकूर चांगली फलंदाजी करतात. याच मैदानात एक स्पर्धा आपण पाहिली अंडर-23 आणि 40+ची स्पर्धा आपण पाहिली. त्या स्पर्धेचा उपविजेता संघ ठरला होता आणि मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरले होते सचिन ठाकूर. त्याच फलंदाजाला ते जीवदान लाभलंय. सुभाष ठाकूर सेकंडला. 1-10. अतिशय सुरेख फटका, मात्र नरेश गायकर झेल खाली झेल टिपला जातोय. धक्का क्रमांक 2 बसतोय. सचिन ठाकूर आपण पाहतोय. सुभाष ठाकूर इथं माघारी परततायत. 2 धक्के दिलेत 2 गोलंदाजांनी. पहिल्या षटकात आपण पाहिलं नरेश गायकर होते. पहिल्या षटकामध्ये फलंदाज बाद झाले. त्यानंतर आपण पाहतो इथं धक्का क्रमांक 2 बसलाय सुभाष ठाकूरच्या रूपात 10 धावसंख्येवर. मिलिंद आलेत नवीन फलंदाज. 2 धक्के बसलेत पडले संघाला. 10 धावा आपण पाहतो धाव फलकावर. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आणि विजय वाले यांना आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहिले नरेश गायकर फक्त 9 धावा खर्च केले, गडी बाद केला. आणि या षटकाचा जर विचार केला तर विजय वालेने आतापर्यंत 2 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव खर्च केली, गडी बाद केला. चांगली गोलंदाजी. मिलिंद स्ट्रायगेनला.
लो फुल टॉस ऑन साईडला खेळतात. इथं मात्र खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय सीमा रेषेवर. तिथे क्षेत्ररक्षक होते राजेश फुलोरे, क्षेत्ररक्षक होते वायले. दोन चुका झाल्या राजेश वायले यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. चौकार आला. धावसंख्या आपण पाहतो दाफलकर पोहोचली होती 14 वर. महत्वाचा चौकार आला पडले संघासाठी. मिलिंदच्या बॅटमधून धावा कशाही येवत, मात्र 5 षटकांच्या समाप्तीनंतर कमीत कमी 45-50 धावा आल्या तर दुसऱ्या सत्रामध्ये तुमच्या गोलंदाज त्या धावांचा बचाव करण्याचा प्रयत्न करू शकतात. सुरेख फटका अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक आहेत नरेश गायकर. गुड फिल्डिंग. चेंडूफेक बघा किती अचूक पद्धतीने करतात. तोपर्यंत फक्त सिंगल येते. धावसंख्या पोहोचते ती 15 वर. दोन मुख्य फलंदाज बाद झाले. ज्ञानेश्वर बाद झाले. त्यानंतर आपण पाहिलं सुभाष ठाकूर बाद झाले. 2 बाद. धावसंख्या आपण पाहतो 15 वर पोहोचली आहे. सचिन ठाकूर स्ट्राइक एंडला. गोलंदाज विजय वायले राईट ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळतात क्षेत्ररक्षक आहेत सोनू वायले. गुड फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा आहेत त्या फलकावर. सीमारेषेवर आपण पाहिलं सोनू वायले यांना उंच उडी घेतली. आपल्या संघासाठी महत्वाच्या 2 धावा वाचवल्यात. अन्यथा चौकार जाऊ शकला असता. धावसंख्या पोहोचली ती 17 वर. 2 मुख्य फलंदाज बाद झाले. त्यानंतर आपण पाहतो सचिन ठाकूर आणि मिलिंद पाटील ही जोडी जमते. चांगली फलंदाजी होते. समंजसपणा दाखवतात. चांगल्या पद्धतीने खेळतात. 17 धावा धावफलकावर. चुकीच्या पद्धतीने चेंडू फेक. फुलटॉस होता. संधी साधली. सचिन ठाकूर इज ऑन फायर. षटकार आणि पंचांनी 9चा इशारा केलाय. आता मात्र इथं फ्रीडची संधी असेल. फलंदाज सचिन ठाकूरला आपण पाहतोय. 24 धावा आपण पाहतो धावफलकावर. षटकार आलाय. चुकीच्या पद्धतीने चेंडू रिलीज केला. पंचांनी पाहिलं चांगल्या पद्धतीने आणि 9 घोषित केला. आणि हा चेंडू फ्रीडचा चेंडू असेल. संधी असेल फलंदाज सचिन ठाकूरकडे. धावसंख्या 24 वर पोहोचली आहे. 2 मुख्य फलंदाज बाद झाले. त्यानंतर आपण पाहतो सचिन ठाकूर मिलिंद पाटील ही जोडी चांगल्या पद्धतीने खेळते. पहिल्या फेरीतील पहिला सामना जिंकला जयदुर्गा माता 11 काटेज संघाने. दुसरा सामना जिंकला आगासन ब संघाने. तिसरा सामना जिंकला गोलवली संघानं. चौथा सामना जिंकला कोपर संघानं. आणि पहिल्या फेरीतील 5वा सामना आपण पाहतोय पडले विपक्ष वसार. षटक क्रमांक मार्गस्थ असताना दुसरं 2 बाद 24 धावा. फ्रीडचा चेंडू असेल. फ्रीड ऑन असेल. बघूया संधी साधतात का सचिन ठाकूर. तर गोलंदाज विजय वाले कशा पद्धतीने चेंडू रिलीज करतात ते पाहायचं आहे. 2 बाद 24. इथं मात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ऑफ साईडला ट्रॅव्हल होतोय. मोहन फुलोरे होते. गुड फिल्डिंग. फक्त सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचते ती 25 वर. षटक क्रमांक दुसरे इथं समाप्त झाले आहे. 2 षटकं इथे संपलेत. 12 चेंडूचा खेळ इथं संपलाय. आणि धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 25 धावा. पहिल्या षटकात आपण गोलंदाज पाहिले नरेश गायकर. धावा खर्च केल्या फक्त 9. एक गडी बाद केल्या. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज होती विजय वायले. धावा खर्च केल्या तब्बल 16. एक गडी बाद केला. 2 षटकं संपली आहेत. आणि धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 25 धावा. राजेश फुलोरे येत आहेत.
षटक क्रमांक 3 मार्गस्थ सचिन ठाकूर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो मिलिंद पाटील. हे दोन फलंदाज चांगली फलंदाजी करतात. ऑफ साईडला आपण पाहतो 2 क्षेत्ररक्षक तैनात केले गेले आहेत. ऑन साईडला 3 क्षेत्ररक्षक आपण पाहतो सीमारेषेवर संरक्षण करण्यासाठी. स्ट्रायकरला सचिन ठाकूर, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो मिलिंद पाटील. गोलंदाज राजेश पुलोरे तयार. 2-25. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. पहिला चेंडू भिरकावून दिलाय सचिन ठाकूरने. षटकार 6 धावा. जबरदस्त फलंदाजी आपण पाहतोय. एकतीस धावा आपण पाहतो धावफलकावर. ज्ञानेश्वर बाद झाले, त्यानंतर आपण पाहिलं सुभाष ठाकूर बाद झाले. 2 फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र संघाच्या डावाला आकार देण्याचं काम सचिन ठाकूर चांगल्या पद्धतीने करतात आणि मिलिंद पाटील चांगल्या पद्धतीने साथ देतात. धावसंख्या आपण पाहतो 31 वर पोहोचली आहे. राजेश पुलोरे पुन्हा एकदा तयार. पंच थांबले. पंचांनी पाहिलं नक्की कशा पद्धतीने चेंडू कुठे लँड झाला, कुठल्या पद्धतीने चेंडू पाहायला लागला आणि तेच पद्धतीने पाहिल्यानंतर मात्र जितू पाटील यांनी फलंदाज सचिन ठाकूरला 500च्या स्वरूपात बाद ठरलं. जो फलंदाज चांगली फलंदाजी करत होता आणि वसार संघासाठी डोकेदुखी ठरत होता त्या फलंदाजाचा अडसर दूर केला गोलंदाज राजेश पुलोरे. तिसरा धक्का बसलाय. धावसंख्या आपण पाहतोय 3 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना 31 धावा. तीन गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतोय 31 धावा. धावफलकावर नवीन फलंदाज आपण पाहतोय प्रल्हाद ठाकूर येतात. आक्रमक विस्फोटक फलंदाज, मोठे फटके मारणे सातत्याने पसंत करत असतात. मात्र आता इथं जबाबदारी असेल ती प्रल्हाद आणि मिलिंदवर. तर मात्र इथं ब्रेक थ्रू प्राप्त करून दिला गोलंदाज आपण पाहिलं राजेश पुलोरेने तयार. स्ट्राईक एंडला प्रल्हाद ठाकूर, तर गोलंदाज राजेश पुलोरे तयार. इथे मात्र चेंडू कदाचित थांबणार नाही. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूचा पाठलाग करतो. चेंडू अडवला गेलाय. गुड फिल्डिंग, चांगले क्षेत्ररक्षण. असं वाटलं होतं की चौकार जातोय की काय, मात्र इथं धावा आल्यात त्या 3. चांगली गोलंदाजी. 3 धावा जरी आल्या मात्र चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने रिलीज केला होता राजेश पुलोरे यांनी. असं वाटलं होतं की पायचे झाला की काय फलंदाज, मात्र पंचांनी पाहिलं चांगल्या पद्धतीनं. बॅटकटच्या स्वरूपात आल्या 3 धावा. टोटल धावसंख्या पोहोचते ती 34 वर. मुख्य 3 फलंदाज बाद झालेत. मात्र महत्त्वाची गोष्ट असेल तिसरं षटक मार्गस्थ असताना चांगल्या स्थितीमध्ये 34 धावा. मिलिंद पाटील स्ट्राईक एंडला. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. अवे फ्रॉम द बॉडी आपण पाहतोय फलंदाजापासून चेंडू दूर ठेवला. डॉट बॉलची समाप्ती होते. अशा पद्धतीने हे चांगले चेंडू हाताळले तर नक्कीच धावसंख्येला तुम्ही अंकुश लावू शकता, लगाम लावू शकता. तसा प्रयत्न केला जातोय गोलंदाज राजेश पुलोरेच्या माध्यमातून. डॉट बॉल पुन्हा एकदा तयार. इथं मात्र समोर खेळतात, मात्र फटका फसलाय. नरेश गायकर प्रयत्न होता, मात्र इथे चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार मिलिंद पाटीलच्या बॅटमधनं आलाय. हा चौकार 4 धावा. 38 धावा आपण पाहतो. चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय, कारण षटक क्रमांक फक्त 3 मार्गस्थ असताना 5 षटकांच्या लढतीमध्ये 3 गडी नक्कीच बाद झाले, जरूर बाद झालेत. मात्र इथं फलंदाजी चांगली होते ते आपण पाहतो. मिलिंद आणि प्रल्हादला आपण पाहतो 2 फलंदाज. ज्ञानेश्वर बाद झाले, सचिन ठाकूर बाद झाले, सुभाष ठाकूर बाद झाले. मात्र मिलिंद आणि प्रल्हाद आपण पाहतोय अलॉंग द कार्पेट. थोडेसे फंबल झाले, दुसरीचा प्रयत्न करू शकतात. प्रल्हाद पुढे सरकतात, तोपर्यंत धावा येतात 2. धावसंख्या पोहोचली होती 40 वर. 3 षटकं संपली आहेत. पहिल्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद धावसंख्या आपण पाहतो 40. आणि इथे जर विचार केला तर 3 मुख्य फलंदाज बाद झाल्यानंतर मिलिंद आणि प्रल्हादला आपण पाहतोय. सचिन ठाकूर बाद झाले, सुभाष ठाकूर बाद झाले, ज्ञानेश्वर बाद झाले. मात्र 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात 40 धावा. अजून 2 षटकं बाकी असतील. 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. 3 मुख्य फलंदाज जरूर बाद झालेत. मात्र इथं चांगला धावफलक आपण पाहतो, चांगली धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 40. ज्या गोलंदाजानं पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या, एक गडी बाद केला होता, त्याच गोलंदाजाला संघनायकानं पुन्हा एकदा पाचारण केलंय.
9 धावा खर्च केले होते, गडी बाद केला होता. नरेश गायकर येतात पुन्हा एकदा षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी, वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी येतात. नरेश गायकर राईट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू खेळताना जरासे अडखळले, डॉट बॉलची समाप्ती होते. प्रल्हाद ठाकूरला आपण पाहतो मोठे फटके मारण्यासाठी प्रयत्न करत असतात सातत्यानं. डॉट बॉलची समाप्ती होते. फलंदाजी करत असताना स्किड झाले प्रल्हाद ठाकूर. डॉट बॉल पुन्हा एकदा तयार. धावसंख्या स्थगित, 40 धावा. नरेश गायकर राईट ओव्हर द विकेट. एज लागून चेंडू मागे सरकला, गुड फिल्डिंग, चांगले क्षेत्ररक्षण. तोपर्यंत सिंगल आली, धावसंख्या 41 वर पोहोचली आहे. चांगली गोलंदाजी आपण पाहतो. गोलंदाज नरेश गायकरला भरपूर वर्ष वसार संघासाठी चांगली गोलंदाजी केली आहे. रवी वायले असतील, नरेश गायकर असतील, त्यांनी एक काळ गाजवला आपल्या वसार संघासाठी. आज पोटीलपच्या माध्यमातून नरेश गायकरला आपण पाहतो चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकात फक्त 9 धावा खर्च केले, गडी बाद केला. तोच गोलंदाज षटक क्रमांक 4थ्या षटकामध्ये आपण पाहतोय 41 धावा धावफलकावर. समोर खेळतात ऑफ साईडला, चेंडू पडतो नो मॅच लाईन मध्ये. मोहन फुलोरे आलेत, थोडेसे पंबल झाले, संधीचा फायदा उचलला 2 फलंदाजांनी. तोपर्यंत धावा आल्यात त्या आतापर्यंत 2. धावसंख्या 43 वर पोहोचते. हा सामना संपल्यानंतर 5 संघांदरम्यान ड्रॉ केला जाईल. मिलिंद पाटील स्ट्रायगनला, नरेश गायकर. इथं मात्र चेंडू पडतो नो मॅच ऑफ साईडला. चेंडू ट्रॅव्हल होतो, दुसरीचा प्रयत्न करू शकतात, केला जातोय. कारण 2 फलंदाजांनी पाहिलंय चेंडू उचलताना उशीर केला जातो क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. तोपर्यंत धावा आल्या त्या 2. धावसंख्या पोहोचते ती 45 वर. 3 मुख्य फलंदाज बाद झाले. ज्ञानेश्वर बाद झाले, त्यानंतर सुभाष ठाकूर बाद झाले, सचिन ठाकूर बाद झाले. मात्र इथून मिलिंद आणि प्रल्हाद हे 2 फलंदाज चांगली फलंदाजी करतायत. धावसंख्या पोहोचते ती 45 वर. जर पाण्याची गरज असेल तर मिलिंद पाणी आणलं जाईल मैदानात. पाणी घेऊन जा. आयोजकांना किंवा खेळाडूंना जायचं, डगआउटमध्ये खेळाडू जाऊ शकतात किंवा आयोजक जाऊ शकतात. आहे पंचायतकडे पाणी आहे, तर कोणी जाऊ नका मैदानात. आमचे बलराम पाटील 2 पंच आपण पाहतो पहिल्या सामन्यापासून. बघा हनुमान पाटील पहिल्या सामन्यापासून 2 पंच पंचगिरी करतात, जितू पाटील आणि बलराम पाटील. पंचगिरी करणं सोपं काम नसतं. सातत्याने 47 वर. मिलिंद चांगली फलंदाजी करतात, चांगल्या पद्धतीने प्रल्हाद साथ देत आहेत. 3 मुख्य फलंदाज बाद झाले. मात्र त्यानंतर इथं हे 2 फलंदाज सातत्याने धावफलक खालचा ठेवण्याचं काम करतात. 47 धावा धावफलकावर. ऑफ साईडला समोर खेळतात मोहन फुलोरे, चूक करत नाहीये, झेल टिपला जातोय. इथं 4था धक्का बसलाय. अशा पद्धतीने 4 षटकं संपली आहेत. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 4 बाद धावसंख्या आपण पाहतो 47. पहिल्या षटकात ज्या गोलंदाजाने 9 धावा खर्च केल्या त्याच गोलंदाजाने 4थ्या षटकामध्ये आपण पाहिलं फक्त 7 धावा खर्च केल्यात. तर 2 षटकाच्या समाप्तीनं 2 षटकं आपण पाहिली नरेश गायकर यांची. 2 षटकं धावा खर्च केल्या त्या फक्त 16 आणि 2 गडी बाद केले. चांगली गोलंदाजी. 4 षटकं संपली आहेत. 24 चेंडूचा खेळ संपलाय आणि 4 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या आपण पाहतोय 47 धावा. ज्ञानेश्वर मात्र येतात. नाना एक लिजंड क्रिकेटपटू, भरपूर वर्ष पडले संघासाठी ॲज अ गोलंदाज म्हणून चांगली कामगिरी राहिले. अनेक विक्रम त्यांच्या नावावर आपण पाहिलेत आणि तोच संघनायक मैदानात एंटर होतोय. ज्ञानेश्वर मात्रे उर्फ नाना. मोहन फुलोरे येत आहेत शेवटचं षटक हाताळण्यासाठी. बघूया शेवटच्या षटकामध्ये 2 फलंदाज. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो संघनायकाने जबाबदारी सोपवली होती मोहन फुलोरेवर. धावांना लगाम अंकुश लावण्याचा प्रयत्न असेल मोहन फुलोरेचा, तर प्रयत्न असेल प्रल्हाद आणि ज्ञानेश्वर मात्रे यांचा धावांना
इथं धावगतीला वेग देण्याचा 47 धावा आपण पाहतो. 4 गडी बाद झाले. षटक क्रमांक शेवटचं मार्गस्थ 5वं मोहन फोलोरे येत आहेत. स्ट्रायगनला आपण पाहतो प्रल्हाद ठाकूर. प्रयत्न असेल प्रल्हाद ठाकूरचा मोठे पटके मारण्याचा. मोहन राईट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू ऑन साइडला खेळतात. इथं मात्र वन बाउन्स ओव्हर द रोप चौकार. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना प्रल्हाद ठाकूरनं हा चौकार ठोकलाय. धावसंख्या पोहोचते ती 51 वर. 50 कंप्लीट. 51 धावा धावफलकार आपण पाहतो धावफलकावर. 5 चेंडू अजूनही बाकी असतील. प्रयत्न करतील हे दोन्ही फलंदाज, कारण दोन्ही पडले संघाला माहिती आहे वसार संघ एक बलाढ्य संघ आहे. त्या संघासमोर एक चांगलं टार्गेट इथे सेट करावं लागेल. त्याच पद्धतीने ते प्रयत्न करतात फलंदाज प्रल्हाद. चौकाराला धावसंख्या पोहोचली आहे ती 51 वर. 5 चेंडू अजूनही बाकी असतील. प्रल्हाद आणि ज्ञानेश्वर दोन फलंदाज नक्कीच प्रयत्न करतील. आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या आपण पाहिली ती 69. माताडी संघाची 70 धावांचं लक्ष ठेवलं होतं गोलोली संघासमोर. मात्र ते लक्ष चांगल्या पद्धतीने पार केलं गोलोली संघानं. रितेशनं अंतिम क्षणाला संघ अडचणीत असताना चांगली फलंदाजी करून आपल्या फलंदाजीच्या जोरावर तो सामना गोलोली संघाला जिंकून दिला. धावसंख्या 51. मोहन फुलोरे पुन्हा एकदा तयार. शेवटचं षटक मार्गस्थ असताना 5 चेंडू अजूनही बाकी असतील. प्रल्हादनं चौकार ठोकलाय. खोलट टपाचा चेंडू ऑफ साईडला खेळतात. नरेश गायकर आहेत. गुड फिल्डिंग. चांगले क्षेत्ररक्षण. चेंडू फेक अचूक करतायत. तोपर्यंत फक्त सिंगल आली. धावसंख्या 52 वर पोहोचली आहे. एका बाजूला प्रयत्न करतात दोन फलंदाज, दुसऱ्या बाजूला प्रयत्न करतात मोहन फुलोरे. आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करण्याचा चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षक साथ देत आहेत. धावसंख्या 52 वर पोहोचली आहे. संघनायक स्ट्राईक एंडला ज्ञानेश्वर मात्रे. नाना फ्रंटफुट लावून खेळण्याचा प्रयत्न. अवे फ्रॉम द बॉडी डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. गुड बॉलिंग. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. मोहन फुलोरे शेवटच्या षटकामध्ये प्रयत्न करतात. पहिल्या चेंडूवर चौकार आला. मात्र पुढच्या 2 चेंडूंमध्ये फक्त एक धाव खर्च केली आहे. पुन्हा एकदा तयार. जागा बनवण्याचा प्रयत्न. बॅकफुटला गेले. गुड बॉलिंग. ज्या गोलंदाजानं पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ला होता, चौकार खर्च झाला, 4 धावा खर्च झाला, तर त्या गोलंदाजानं पुढचे 3 चेंडूंमध्ये फक्त एक धाव खर्च केली आहे. आणि शेवटच्या षटकामध्ये संघनायकानं का मला गोलंदाजी दिली आहे त्याचं उत्तर आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये गोलंदाज मोहन फुलोरेने दाखवून दिलं आहे. गुड बॉलिंग. फ्रंटफुटला आले. अबे गुगुळ बघा काय झेल घेतला फॉलो थ्रू मध्ये मोहन फुलोरेनं. जबरदस्त झेल घेतलाय. कारण चेंडू रिलीज केल्यानंतर झेल घेणं अवघड असतं. मात्र स्वतःला सावरलं आणि एक सुरेख झेल टिपलाय आणि इथं संघनायकाला बाद केलं. 5वा धक्का बसलाय. धावसंख्या आपण पाहतो धावफलकार फक्त आणि फक्त 52. मात्र इथं जर विचार केला तर पहिल्या चेंडूवर चौकार आला आणि पुढचे 4 चेंडूंमध्ये आपण पाहिलं तर फक्त एकच धाव खर्च केली आहे. आणि 5 चेंडूंमध्ये मोहन फुलोरेनं फक्त 5 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी. रवींद्र पाटील येत आहेत. गोल्डन मॅन. जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर फलंदाजानं चौकार ठोकला. त्यानंतर आपण पाहिलं पुढच्या 4 चेंडूंमध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे. 5 चेंडूंमध्ये एकूण फक्त 5 धावा खर्च केल्या आहेत. ते गडी बाद केला. चांगली गोलंदाजी. रवींद्र पाटील येत आहेत स्ट्राईक एंडला. एक चेंडू बाकी असेल. मोहन फुलोरे राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळतात. झेलची शक्यता निर्माण झाली आहे. झेल टिपला जातोय. शेवटच्या चेंडूवर गडी बाद केलाय गोलंदाज मोहन फुलोरेनं. आणि काय गोलंदाजी केली आहे बघा. शेवटच्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केलेत. पहिलं सत्र इथं समाप्त झालं. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या सत्रामध्ये पडले संघानं धावा कुठल्या त्या 52 आणि लक्ष ठेवलंय ते वसार संघासमोर 53 धावांचं.
सलामीची जोडी आपण पाहतो सोनू वायले आणि गोपी ही सलामीची जोडी आपण पाहतो. गोलंदाज आपण पाहतो एक लिजंड क्रिकेटपटू ज्ञानेश्वर मात्रे नाना येतात पहिले षटक हाताळण्यासाठी. वेगवान गोलंदाज, आपण कित्येक वर्ष त्यांना रेग्युलर संघासाठी पडले संघासाठी एक चांगले गोलंदाज म्हणून त्यांची कामगिरी आपण पाहिली आहे. लक्ष ठेवलंय पडले संघानं 53 धावांचं. सोनू आणि आपण पाहतो दुसऱ्या बाजूला गोपी हे दोन फलंदाज. स्ट्राईक एंडला सोनू वायले, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो गोपी. गोलंदाज तयार. ज्ञानेश्वर मात्रे रायडम उर्दू विकेट. पहिला चेंडू फटका फसलाय मात्र इथं चेंडू पडतो नो माटलांमध्ये. दुसरीचा नक्कीच प्रयत्न करतील. कॉलिंग चांगल्या पद्धतीने गोपीकडून लाभते. तोपर्यंत धावा येतात त्या दोन. स्वतःच आणि संघाचं खातं खोललं जातं फलंदाज सोनू वायलेच्या माध्यमातून. बिनबाद 2. हा सामना संपल्यानंतर 5 संघादरम्यान ड्रॉ केला जाईल. आणि बघा एका संघाला बाय भेटेल आणि जसे सामने जिंकले तसेच लागतील, लक्षात घ्या. ऑन साईडला खेळतात. चेंडू पडतो नो माटलांमध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूचा पाठलाग करतात आणि चेंडू इथं थांबणार नाहीये. शरीर जिंकतोय तो चेंडू आणि चौकार येतो. 4 धावा. सोनू वायले एक चांगले फलंदाज सातत्याने सलामीला येत असतात. वसार संघाची रन मशीन आपण पाहतोय. धावसंख्या पोहोचते ती 6 वर. पुलटा चेंडू बॅक टू द बॉलर. इथे मात्र संधी होती. सोनू वायले बाद झाले असते धावचीच्या स्वरूपात, मात्र सुरक्षित पोहोचले. तोपर्यंत धाव येते फक्त सिंगल. धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते 10 वर. 53 धावांचं लक्ष ठेवलंय पडले संघाने. वसार संघासमोर लक्षाचा पाठलाग करत असताना बिनबाद 10. एकही गडी गमावलेला नाहीये वसार संघाने. जमेची बाजू असेल. सोनू आणि गोपी ही सलामीची जोडी आपण पाहतोय. ज्ञानेश्वर मात्रे पुन्हा एकदा तयार. राईट उर्दू विकेट. ऑन साईडला झेल की षटकार ते पाहायचं आहे. आणि इथं प्रयत्न चांगला केला. झेल सुटलाय. कदाचित तिसरी धावेचा प्रयत्न केला जाईल. सोनू पुढे सरकतात आणि या षटकामध्ये 2दा 3-3 धावा धावून घेतल्या दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या पोहोचते ती 13 वर. 53चं लक्ष असताना मात्र अतिशय चांगली सुरुवात झाली. बिनबाद 13 ही जमेची बाजू असेल. एकडीकडे बाद झालेला नाहीये वसार संघाचा. 53 धावांचं लक्ष ठेवलं पडले संघाने. तर लक्षाचा पाठलाग करत असताना बिनबाद 13 धावा. चांगली सुरुवात. गोपी स्ट्राईक एंडला. लोफुल टॉस. गुड फिल्डिंग. चांगले क्षेत्ररक्षण. मिलिंद होते. मिलिंद पाटीलला आपण पाहतोय. तोपर्यंत फक्त सिंगल आली आहे. अशा पद्धतीने पॉवर प्लेचं पहिलं षटक इथं समाप्त झालंय. गोलंदाज आपण पाहतो ज्ञानेश्वर मात्रे होते. धावा खर्च केल्या 14. 53चं लक्ष असताना बिनबाद 14 ही जमेची बाजू असेल वसार संघासाठी. कारण 53चं लक्ष असताना पहिल्या षटकामध्ये बिनबाद 14 अशी चांगली सुरुवात. चोवीस चेंडूंमध्ये अजून 39 धावांची गरज असेल. सुरुवात तर चांगली झाली आहे. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या. सोनू आणि गोपी जोडी आपण पाहतोय. पहिल्या षटकात 14 धावा आल्यात. मात्र इथून कमबॅक करावं लागेल. बघा हनुमान पाटील चेक करा. स्वतः आयोजक आहात. ऑनफिल्ड अंपायर तुमचा डिसिजन काय आहे? नाबाद तुम्ही सोपवला निर्णय तो हरकत नाही आहे. आयोजक हनुमान पाटील पाहतायत. जर बॅट व्यवस्थित ग्राउंडिंग केली असेल तर गोपी सुरक्षित असतील आणि बॅट जर व्यवस्थित ग्राउंडिंग केली नसेल तर मात्र फलंदाज बाद असेल. फलंदाज नाबाद असेल. सुरक्षित पोहोचलेत गोपी. धावसंख्या 17 वर पोहोचली आहे. सुभाष ठाकूर आपण पाहतो गोलंदाज. षटक क्रमांक 2 मार्गस्थ. बिनबाद 17 धावा.
ऑफ साईडला खेळतात रवींद्र पाटील. गुड फिल्डिंग. चेंडूफेक बघा कशा अचूक पद्धतीने करतात. चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 18वर पोहोचली आहे. चांगली गोलंदाजी आपण पाहतो सुभाष ठाकूरच्या माध्यमातून. पहिल्या षटकात 14 धावा जरूर आल्यात, मात्र इथून प्रयत्न करतात गोलंदाज सुभाष ठाकूर. विकेटची गरज असेल पडले संघाला, बघूया प्रयत्न करतात सुभाष ठाकूर. स्ट्रायकरला आपण पाहतो सोनू वायले. फक्त दिशा दिले. जंटल टच, अतिशय सुरेख झेल. बघा कॅच ऑफ द डे. इथं मात्र बघा नानांची खेळाडूवृत्ती बघा. नानांनी स्वतः सांगितलंय की मी झेल घेतलेला नाहीये. याला म्हणतात खेळाडूवृत्ती. आम्हाला असं इथून वाटलं की झेल पकडलाय नानांनी. त्यांनी स्वतः सांगितलं मी झेल घेतलेला आहे. झेल जमिनीलगत होता. नक्कीच जमिनीला स्पर्श झाला तर मात्र नानांना मानावं लागेल. खेळाडूवृत्ती त्यांनी दाखवली आहे. स्पोर्ट्समॅनशिप कशी असते ते दाखवतात ते. सिंगल आली. धावसंख्या पोहोचते ती 19 वर. खेळाडूवृत्ती दाखवणं गरजेचं असतं. गोपी धावचित झालेत. पहिला धक्का बसलाय वसार संघाला. धावसंख्या आपण पाहतो 19. सांघिक यश लाभते पडले संघाला. सुभाष ठाकूर पुन्हा एकदा तयार. नवीन फलंदाज नरेश गायकर नॉस्ट्राक हँडला. ऑन साइडला खेळतात. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. तेवीस धावा आपण पाहतो. धाव फलकावर सलामीचे फलंदाज सोनू वायलेला आपण पाहतो जबरदस्त फलंदाजी. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नरेश गायकर. 2 अनुभवी फलंदाज. नरेश गायकर नेहमीच अष्टपैलू भूमिकेत आपण पाहत असतो. फलंदाजी असो, गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो. क्षेत्ररक्षण करताना पहिली 2 षटकं हाताळणं, त्यानंतर फलंदाजी करणं, क्षेत्ररक्षण करणं, गोलंदाजी करणं, सातत्याने अष्टपैलू कामगिरी करणं फार कठीण असतं. धावसंख्या 23. सोनू चांगली फलंदाजी करतात. चौकार आलाय. रनआउटला 1 धाव घेतली आहे सचिन ठाकूर. 1 धाव घेतली आहे रनआउटला. एकूण टोटल धावसंख्या आपण पाहतो 23 धावा. आणि एक वाईट सुद्धा टाकलाय. गोलंदाजांना लक्षात घ्या. ऑन साइडला खेळतात. चेंडू पडतो नो मॅच लाईन मध्ये. सचिन ठाकूर आहेत. गुड फिल्डिंग. चांगले क्षेत्ररक्षण. चेंडू फेक इथे येईपर्यंत सोनू सुरक्षित पोहोचतात. तोपर्यंत धावा येतात त्या 2 धावसंख्या पोहोचते ती 25 वर. दोन षटकं संपलेत. 53 धावांचं लक्ष असताना 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 25 धावा आपण पाहतो धाव फलकावर. अजूनही 3 षटकं बाकी असतील. 18 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि 53चं लक्ष दिल्यानंतर पडले संघाने वसार संघ 2 षटकाच्या समाप्तीनंतर चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतो. फक्त एकच गडी गमावला. धावा आपण पाहतो 25. आता मात्र लक्ष असेल, समीकरण असेल ते 18 चेंडू आणि 28 धावांची गरज. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो राजाराम पाटीलला पाचारण केलंय संघनायक ज्ञानेश्वर मात्रे यांनी. 2 षटकांमध्ये 25 धावा आल्यात. मात्र इथून 18 चेंडूंमध्ये 3 षटकांमध्ये 28 धावांची गरज असेल. सामना दोन्ही संघासाठी अजूनही खुला असेल, बॅलन्स असेल. मात्र जो संघ चांगली कामगिरी करेल तोच संघ सामना जिंकू शकतो. दुसऱ्या बाजूला जर विचार केला वसार संघाचा तर वसार संघाने फक्त एकच गडी गमावलाय. गोपी बाद झालेत. मात्र इथं सोनू आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो नरेश हे 2 फलंदाज, 2 अनुभवी फलंदाज खेळपट्टीवर. मात्र अजूनही 18 चेंडूमध्ये 28ची गरज असताना या षटकामध्ये जर राजाराम पाटीलने चांगली गोलंदाजी केली तर नक्कीच उर्वरित 2 षटकामध्ये प्रयत्न असेल धावांचा बचाव करण्याचा पडले संघाचा. मात्र नरेश आणि सोनू हे 2 फलंदाज आपण खेळपट्टीवर असतापर्यंत नक्कीच चिंता नसेल वसार संघाला, कारण दोन्ही फलंदाज सेट झालेत, चांगल्या पद्धतीने खेळत आहेत. अठरा चेंडू 28ची गरज. राजाराम पाटील स्ट्रायकरला आपण पाहतोय. फलंदाज नरेश गायकर.
पहिला चेंडू फटका फसलाय, झेलची शक्यता, सुभाष ठाकूर चेंडू खाली आलेत, झेल टिपला जातोय आणि पहिल्या चेंडूवर धक्का दिला गोलंदाज राजाराम पाटीलनं. नरेश गायकर बॅक टू डगआउट. दोन बाद धावसंख्या आपण पाहतो 25. पहिल्या दोन षटकांमध्ये चांगली धावसंख्या पाहिली. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 14, दुसऱ्या षटकात धावा आल्या 11. मात्र आत्ता एक गडी बाद झाला. पहिल्या चेंडूवर यश प्राप्त केलं गोलंदाज राजाराम पाटीलनं. दोन मुख्य फलंदाज बाद झालेत, गोपी बाद झालेत, त्यानंतर आपण पाहिलं नरेश बाद झालेत. आत्ता मात्र चेंडू उरलेत ते 17 आणि धावांची गरज असेल 28. ज्या विकेटची गरज होती, ब्रेकथ्रूची गरज होती वसार संघाला, पडले संघाला, तो ब्रेकथ्रू प्राप्त करून दिला गोलंदाज राजाराम पाटीलनं. दोन धक्के बसलेत. धावसंख्या आपण पाहतो 25. आता चेंडू उरलेत ते 17 आणि धावांची गरज असेल 28. विश्वास वायले नवीन फलंदाज मैदानात इंटर होत आहेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय फलंदाज, सलामीचे फलंदाज सोनू वाले अजूनही खेळपट्टीवर. दोन बाद 25. 17 चेंडूंमध्ये अजूनही जिंकण्यासाठी वसार संघाला 28 धावांची गरज असेल. राजाराम पाटील तयार. राईट उर्दू विकेट. बॅकफुटला गेले, अतिशय सुरेख फटका. रवींद्र पाटील झेल टिपला जातोय. जबरदस्त गोलंदाजी, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण कशा पद्धतीने सजवलंय बघा. ऑफ साईडला 2 क्षेत्ररक्षक, ऑन साईडला 3 क्षेत्ररक्षक. झालं, विणलं गेलं आणि इथे विश्वासला माघारी परतावं लागतंय. लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 धक्के दिलेत. 18 चेंडूंमध्ये 28 ची गरज होती, आता मात्र 16 चेंडूंमध्ये 28 ची गरज आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज राजाराम पाटील. दोन षटकांमध्ये 25 धावा आल्या होत्या. चांगल्या स्थितीमध्ये होता वसार संघ. ब्रेकथ्रूची गरज होती पडले संघाला. लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 गडी बाद केलेत ते गोलंदाज राजाराम पाटीलनं. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असेल. बघूया स्पर्धेतील पहिली हॅट्रिक संपादित करतोय का गोलंदाज राजाराम पाटील. हॅट्रिक ऑन असेल. इज ऑन हॅट्रिक. हॅट्रिक चेंडू हाताळतो गोलंदाज राजाराम पाटील. 3 बाद 25. 16 चेंडू 28 ची गरज. लोफुल टॉस ऑफ साईडला खेळतात. क्षेत्ररक्षक आहेत. गुड फिल्डिंग. थोडेसे फंबल जरूर झालेत, मात्र स्वतःला सावरलं. इथं बघा सचिन ठाकूर बॅकिंगला आले होते. यष्टीरक्षक बॅकिंगला येतोय बघा. सुभाष ठाकूरने चेंडू गॅदर केला, तोपर्यंत धावा आल्यात त्या 3. धावसंख्या पोहोचली ती 28 वर. 15 चेंडू, अजूनही धावांची गरज असेल 26. 15-26चं इक्वेशन आपण पाहतोय. सोनू वायले सलामीचे फलंदाज. 18 चेंडूंमध्ये 28 ची गरज होती, आता मात्र 15 चेंडूंमध्ये 26 ची गरज. इथं मात्र फटका फसला. स्वतः सचिन ठाकूर यष्टीरक्षक झेल टिपला जातोय आणि जो फलंदाज चांगली फलंदाजी करत होता, सेट झालेला फलंदाज सोनू वायलेला इथं माघारी धाडल्याने या षटकामध्ये आतापर्यंत 3 गडी बाद केलेत गोलंदाज राजाराम पाटीलनं. जबरदस्त गोलंदाजी आणि सचिन ठाकूरचं कौतुक करावं लागेल. यष्टीरक्षकानं इतकं दूरचं अंतर कापलं, सुरेख झेल टिपला आणि एकूण गडी बाद झालेत ते 4 आणि धावसंख्या आपण पाहतो 28. आता चेंडू उरलेत ते 14 आणि धावांची गरज असेल 26. माफ करा, 25 धावांची गरज असेल. 14 चेंडूंमध्ये 25 ची गरज. काय गोलंदाजी केली बघा या षटकामध्ये गोलंदाज राजाराम पाटीलला आपण पाहतोय. 4 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात, 3 गडी बाद केलेत. जबरदस्त गोलंदाजी. 14 चेंडू 25 ची गरज. 4 चेंडूंमध्ये राजाराम पाटीलने फक्त 3 धावा खर्च केल्यात, 3 गडी बाद केलेत. पहिल्या 2 षटकांमध्ये वसार संघ चांगल्या स्थितीमध्ये होता. 25 धावा आल्या होत्या धाव फलकावर. मात्र या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये राजाराम पाटीलने धावा खर्च केल्यात, त्या फक्त 3 आणि 3 गडी बाद केलेत. गुड बॉलिंग
मोहन फुलोरे स्ट्राईक एंडला. 14 चेंडू 25 ची गरज. फुलटॉस चेंडू पडतो नो मार्शलँडमध्ये. क्षेत्ररक्षक वेगानं आलेत. इथं मात्र चांगला प्रयत्न, गुड फिल्डिंग. मात्र इथं चौकार गेला. असं वाटलं होतं की चेंडू अडवला की काय, मात्र चौकार येतो. 4 धावा. धावसंख्या 32 वर पोहोचली आहे. 13 चेंडू आणि धावांची गरज असेल ती 21. 13-21चं इक्वेशन आपण पाहतोय. प्रयत्न करतात मोहन आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय त्यांचे सहकारी फलंदाज भोलानाथ. 13 चेंडू 21 ची गरज. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी चेंडू. शेवटचा चेंडू राखलाय तो गोलंदाज राजाराम पाटील निर्धाव. आता मात्र षटकं उरलीत ती 2. 12 चेंडूंमध्ये 21 ची गरज असेल. 3 षटकं संपली आहेत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 14 धावा आल्या, दुसऱ्या षटकात धावा आल्या 11 आणि तिसऱ्या षटकात धावा आल्या 7. या तिसऱ्या षटकाचा जर विचार केला तर काय गोलंदाजी केली. गोलंदाज आपण पाहतो राजाराम पाटीलने धावा खर्च केला त्या फक्त 7 आणि 3 गडी बाद केलेत. 5 षटकांमध्ये 53 धावांचं लक्ष ठेवलं तर पडले संघाने तर लक्षाचा पाठलाग करत असताना 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो 32. आता चेंडू उरलेत ते 12 आणि धावांची गरज असेल ती 21. चला काटे संघ, आगासन ब संघ, गोलवली संघ, कोपर संघ आणि या सामन्यात जो संघ जिंकेल तो स्वतः उपस्थित असेलच हा संघ. मात्र इतर 4 संघनायकांनी यायचं, उपस्थित राहायचं. काटे संघ, आगासन ब संघ, गोलवली संघ आणि कोपर संघ 4 संघनायकांनी विनंती असेल व्यासपीठावर येऊन थांबायचं तुम्हाला. पहिल्या फेरीतील शेवटची लढत आपण पाहतो ती पडले विपक्ष वसार. पहिल्या सत्रामध्ये 5 षटकांमध्ये फलंदाजी करत असताना पडले संघानं धावा कुठल्या त्या 52 लक्ष ठेवलं वसार संघासमोर. 53 धावांचं तर लक्षाचा पाठलाग करत असताना 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 32 धावा. आता 12 चेंडूंमध्ये 21 ची गरज. हे षटक फार महत्वाचं असेल दोन्ही संघांसाठी. या षटकामध्ये धावा आल्या तर वसार संघ चांगल्या स्थितीमध्ये असेल आणि या षटकामध्ये जर चांगली गोलंदाजी झाली तर मात्र पुन्हा एकदा प्रयत्न असेल तो पडले संघाचा सचिन ठाकूर. स्ट्राईक एंडला आपण पाहतो भोलानाथ. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो त्यांचे सहकारी नॉन स्ट्राईक एंडला मोहन फुलोरे. सचिन ठाकूर तयार. 12 चेंडू 21 ची गरज. लो फुल टॉस ऑन साइडला टर्न केला. क्षेत्ररक्षक आले सुभाष ठाकूर वेगानं. गुड फिल्डिंग, चांगले क्षेत्ररक्षण. मात्र मोहनचं कौतुक करावं लागेल. मोहन फुलोरे यांचं 2 धावा येतात. धावफलकर धावसंख्या इथे पोहोचते ती 34 वर 34 वर. 34 धावा आपण पाहतो धावफलकावर. 12 चेंडूंमध्ये 21 ची गरज होती. आता 11 चेंडू 19 ची गरज. दोन्ही बाजूने प्रयत्न सुरू ठेवले. दोन फलंदाज आपण पाहतोय भोलानाथ आणि मोहनला. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय हे षटक 4थं षटक फार महत्वाचं असेल पडले संघासाठी. इथून जर चांगली गोलंदाजी झाली तर पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो पडले संघ. धावसंख्या 34. गुड बॉलिंग. वेगवान चेंडू हाताळला होता. सबमरीन डिलिव्हरी. टप्पापर्यंत चेंडू खाली राहतो. डॉट बॉलची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी. 10 चेंडू 19 ची गरज. दोन्ही बाजूने प्रयत्न केले जातात. हे षटक फार महत्वाचं आहे. मी मगासपासून उल्लेख करतोय सचिन ठाकूरचं 4थं षटक फार महत्वाचं असेल. 10 चेंडू 19 ची गरज. इथे मात्र एज लागून चेंडू हाताला स्पर्श झाला यष्टीरक्षकाच्या. चेंडू नो मॅच मध्ये लँड झाला तोपर्यंत सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचते ती 35 वर. 35 धावा आपण पाहतो धावफलकर. 4थ्या षटकामध्ये काय गोलंदाजी करतात बघा गोलंदाज सचिन ठाकूर. आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये या गोलंदाजाने फक्त 3 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी. गुड बॉलिंग. वसार संघाचं लक्ष असेल ते मोहन फुलोरे आणि भोलानाथवर. या 2 फलंदाजांवर हे 4थं षटक फार महत्वाचं अवलंबून असेल. ऑन साइडला अलॉंग द कार्पेट सुभाष ठाकूर वेगाने येतात. गुड फिल्डिंग. थोडेसे फंबल झाले. संधीचा फायदा उचलला दोन्ही फलंदाजांनी. तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचली ती 37 वर. प्रयत्न करतात डबल सिंगलला प्राधान्य द्यावं लागतंय. मोठा फटका येत नाही त्याचं कारण सचिन ठाकूर प्रयत्न करतात.
धावसंख्या 37 वर पोहोचली आहे. आठ चेंडू 16 धावांची गरज. हे दोन चेंडू कशा पद्धतीने सचिन ठाकूर हाताळतात ते पाहायचं आहे. 8 चेंडू 16 धावांची गरज. गुड बॉलिंग, अतिशय चांगली गोलंदाजी, जबरदस्त. 7 चेंडू 16ची गरज. ह्या चेंडूवर जर एखादा चौकार आला, षटकार आला तर कमबॅक करू शकतो वसार संघ. मात्र सचिन ठाकूर इथं आपला शिकंजा कसतोय. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. 4थ्या षटकामध्ये हा गोलंदाज आपल्या संघासाठी प्रयत्न करतोय. 7 चेंडू 16ची गरज. खोलट टप्प्याचा चेंडू, इथं मात्र धावचीची शक्यता होती, मात्र मोहन फुलोरे सुरक्षित पोहोचले. षटक क्रमांक आपण पाहतोय समाप्त झालंय 4थं. 12 चेंडूंमध्ये गरज होती ती 21ची. आता मात्र चेंडू उरलेत ते 6 आणि धावांची गरज असेल 15 धावांची गरज असेल. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिली सचिन ठाकूर यांची. काय गोलंदाजी केली या गोलंदाजाने या षटकामध्ये. धावा खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 6 धावा. सहा चेंडू आणि 15ची गरज. अनुभवी गोलंदाज स्वतः संगणक ज्ञानेश्वर मात्रे नाना येतात. कित्येक सामने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर या गोलंदाजाने जिंकून दिले. तोच गोलंदाज संगणक शेवटचं षटक हाताळतोय. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. मोहन फुलोरे स्ट्राईक घेतला. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो भोलानाथ. पहिले 2 चेंडू फार महत्वाचे असतील. बघूया नाना कशी गोलंदाजी करतात. स्ट्राईक घेतला मोहन फुलोरे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू. गुड बॉलिंग. पहिला चेंडू निर्धाव हाताळलाय. आपला अनुभव पणाला होता कित्येक वर्ष रेग्युलर संघासाठी. ज्ञानेश्वर मात्रे यांची गोलंदाजी आपण पाहिली. कित्येक सामन्यांमध्ये चांगली गोलंदाजी करून आपल्या संघाला जिंकून दिले. तोच गोलंदाज 40 प्लसच्या माध्यमातून आज प्रयत्न करतो आपल्या संघासाठी. 6 चेंडूंमध्ये 15ची गरज होती. आता मात्र 5 चेंडू आणि 15ची गरज. पहिला चेंडू निर्धाव हाताळला. मोहन फुलोरे स्ट्राईक एंडला. ज्ञानेश्वर मात्रे रडमोहर विकेट. ऑफ साइडला खेळलेत रवींद्र पाटील. इथं मात्र चूक झाली. झेल 2 हाताने घेण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित झेल झाला असता. एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न केला, षटकार आला. 6 धावा. सहा चेंडूंमध्ये 15ची गरज होती. आता मात्र 4 चेंडूने 9ची गरज. मोहन प्रयत्न करतात. षटकार आलाय. षटकारने संजीवनी देण्याचं काम केलंय वसार संघाला. 6 चेंडूमध्ये 15ची गरज होती. आता 4 चेंडू आणि 9ची गरज. ऑन साइडला खेळता क्षेत्ररक्षक आहे सचिन ठाकूर. झेल सुटलाय आणि आलाय इथं चौकार. 4 धावा. 6 चेंडूंमध्ये 15ची गरज होती. इथे मात्र आपण जर विचार केला तर आता मात्र चेंडू उरले ते 3 आणि धावांची गरज असेल 5. एखादा जर निर्धाव चेंडू हाताळला गोलंदाज ज्ञानेश्वर मात्रे यांनी तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये चुरस निर्माण होऊ शकते. मात्र कोणताही क्षेत्ररक्षक सागर झेल स्वतःहून सोडत नसतो. मात्र जर इथं तुम्ही 2 हाताने प्रयत्न केला असता तर कदाचित झेल व्यवस्थित गॅदर झाला असता. मात्र रवींद्र यांनी एका हाताने प्रयत्न केला, झेल सुटला, षटकार गेला आणि पुढच्या चेंडूवर आला चौकार. आता मात्र चेंडू उरले ते 3 आणि धावांची गरज असेल 5. मोहन फुलोरेचं कौतुक करावं लागेल. लढतोय आपल्या संघासाठी. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. आता मजा येते सामन्यामध्ये. 2 चेंडूंमध्ये तब्बल 10 धावा आल्या. पुढचा चेंडू निर्धाव. आता चेंडू उरले ते 2 धावांची गरज असेल 5. चेसिंग कंपल्सरी 40 प्लसचा नियम आपण सातत्याने पाहत असतो. नाना कमबॅक करतात ज्ञानेश्वर मात्रे. 2 चेंडूंमध्ये तब्बल 10 धावा खर्च केल्यानंतर इथून पुढचा चेंडू निर्धाव आलाय. आता चेंडू उरले ते 2 आणि धावांची गरज असेल 5. बिग फाईट सामना आपण पाहतोय. पडली विपक्ष वसार. राईट मोर द विकेट. ऑफ साइडला 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय सीमारेषेवर. ऑन साइडला 3 क्षेत्ररक्षक. ज्ञानेश्वर मात्रे राईट मोर द विकेट. 2 चेंडू 5ची गरज.
इथे मात्र एज लागून चेंडू सरकला आणि आपण पाहतो छेल टिपला गेलाय. 3 चेंडूंमध्ये 5 ची गरज होती, 2 चेंडूंमध्ये 5 ची गरज होती. आता मात्र 1 चेंडू आणि 5 धावांची गरज. इथं मात्र इथून तुम्हाला षटकार मारावाच लागेल. काय गोलंदाजी केली बघा. आपला अनुभव पणाला लावला. कित्येक वर्ष आपण पाहिलं पडलेस संघासाठी चांगली गोलंदाजी केली आहे. पडलेस संघाचे संघनायक राहिले आणि संघ अडचणीत असताना 2 चेंडूंमध्ये 10 धावा गेल्यानंतर पुढच्या 2 चेंडूंवर काय गोलंदाजी केली ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी. 6 चेंडूंमध्ये 15 ची गरज होती, 4 चेंडूंमध्ये धावांची गरज होती 9 आणि आत्ता मात्र आलाय 1 चेंडू आणि 5 धावांची गरज. जबरदस्त गोलंदाजी. चला चारही संघाचे संघनायकाने यायचं. काटाई संघ, आगासन संघ, गोलवली संघ, कोपर संघ आणि या सामन्यात जो संघ जिंकेल त्यांचा संघनायक इथे उपस्थित असेल. तर चारही संघनायकांना विनंती करतो ताबडतोब या. जबरदस्त कमबॅक. मागच्या 2 चेंडूंवर 10 धावा आल्या, पुढचे 2 चेंडू निर्धाव. 1 चेंडू 5 धावांची गरज. शेवटच्या चेंडूसाठी टाळ्या होऊ द्या.